or not to be? That is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लखतर त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना. आणि करुणेचा कटोरा घेऊन खालच्या मानेनं उभे राहतो आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. हे विधात्या, तू इतका कठोर का झालास? आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही कोणाच्या पायावर हे डोकं आदळायचं? कोणाच्या पायावर? दूर व्हा, दूर व्हा, मी म्हणतो दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून हा जुलियस सीझर कुणाची प्रार्थना करीत नाही, आणि कुणी प्रार्थना केली म्हणून दया दाखवत नाही. सीझर अचल आहे, उत्तरेच्या नक्षत्रासारखा. त्याच्या अढळपणाला या तारांगणात तोड नाही. त्या आकाशात चितारलेल्या आहेत लक्षावधी तारका. प्रत्येक जळते आहे, चमकते आहे. पण आपल्या जागेवर स्थिर राहणारी एकच ध्रुवाची चांदणी. या दुनियेत, अगणित माणसांच्या दुनियेत असा एकच माणूस मला माहित आहे जो आपल्या जागेवर ठामपणे उभा आहे, आणि तो मी आहे. मी आहे जुलियस सीझर, मी आहे ऑथेलो, मी आहे प्रतापराव, सुधाकर आणि हॅमलेट. मी आहे गणपतराव बेलवलकर, नटसम्राट. हे सगळे महापुरुष माझ्या शरीराच्या शामियानात राहायला आले आहेत, आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारींना कायमचं आव्हान, चिरंतन आव्हान. ते पहा, हे मारेकऱ्यांनी आपल्या कट्यारी उपसल्या आहेत मला या जुलियस सीझरला मारण्यासाठी. ते पहा मारेकरी येत आहेत. तो मारेकरी ओरडतोय, चालवा चालवा कटारी, चालवा 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 कटारी. ब्रूटस, तू सुद्धा? मग मर सीझर, मर मर मर. असं नाटक असतं राजा, असं नाटक असतं.